नमस्कार, जय हिंद. मी शुभांगी सुक्रे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आजचं आपलं 31 नंबरचं लेक्चर आहे. मराठी व्याकरण या विषयावरच्या प्रश्नोत्तरांच्या स्वरूपामध्ये आपलं हे लेक्चर रोज दुपारी 3 वाजता असतं. ठीक आहे, याच चॅनलवर. तर महत्वाचं आहे, याच्यामध्ये आपण सराव घेतो. आतापर्यंत पोलीस भरतीला मराठी व्याकरणाचे जे जे प्रश्न ज्या ज्या टॉपिकवर ज्या ज्या कन्सेप्टवर प्रश्न विचारले ते सगळे प्रश्न, त्या प्रश्नांचे रिव्हिजन आपण या लेक्चरमध्ये करत असतो. त्यामुळे जे नवीन विद्यार्थी मित्र येत असतील त्यांच्या रिव्हिजनसाठी हे लेक्चर खरंच खूप महत्वाचं ठरणार आहे. तर सगळ्यांनाच गुड आफ्टरनून, शुभ दुपार प्रत्येकालाच. आपलं हे जे काही लेक्चर चालू झालेलं आहे, ऑल क्लिअर आहे, लेक्चर व्यवस्थित दिसते, आवाज वगैरे सगळे व्यवस्थित येतोय. लेक्चरची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायची आहे. चला पटापट लेक्चरला सुरुवात करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आपण बघू. चला, पहिला प्रश्न वाक्प्रचारावरच दिलेला आहे. हातचा मळ असणे म्हणजे काय? हाताला दुर्गंधी असणे, अतिशय कठीण काम असणे, अतिशय सोपं काम असणे, हाताला अपयशी असणे. काय येईल बरोबर? हातचा मळ असणं म्हणजेच काय? तर एखादी गोष्ट आपण म्हणतो ना, हा माझ्या डाव्या हाताचा मळ आहे, म्हणजेच काय? तर जी गोष्ट आपण सहजपणे कंप्लीट करू शकतो, आपल्यासाठी अजिबात अवघड नाहीये. अर्थातच आपण त्या गोष्टीमध्ये पारंगत असणार किंवा ती गोष्टच एकदम सोपी असणार. हाताचा मळ असणं म्हणजे अतिशय सोपं काम असणं. ऑप्शन कुठला राईट आला मग? ऑप्शन सी राईट. पुढचा प्रश्न, फट म्हणता ब्रह्महत्या या म्हणीचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. झालेला प्रश्न याच्या आधी. लेक्चर रेकॉर्डिंग आहे, याचा अर्थ असा नाही की तुम्ही येऊन रोज जसा टाइमपास करता तसा कराल. अर्थातच तुम्ही करणारच आहे, कारण लाईव्ह मध्ये असताना सुद्धा एवढा टाइमपास तुम्ही गप्पा गोष्टी करत होत्या म्हटल्यावर रेकॉर्डिंग मध्ये तर करणारच ना. पण माझं म्हणणं एवढंच आहे की प्रश्न एकही मिस होता कामा नये. गप्पा मारा, पण समोर जो प्रश्न आहे ना त्याचं उत्तर जेव्हा पेपरमध्ये प्रश्न येईल, तेव्हा जेव्हा तुम्हाला त्याचं उत्तर येणार नाही तेव्हा तुम्हाला आठवेल की आपण तो प्रश्न होत असताना गप्पा मारत होतो. तर असं होऊ देऊ नका. चला, फट म्हणता ब्रह्महत्या म्हणजेच काय? तर एखाद्या क्षुल्लक गोष्टीवरून घडलं एवढूस, पण त्याचा परिणाम मात्र भयंकर मोठा होणं, म्हणजेच क्षुल्लक कारणावरून मोठी आपत्ती येणं, मोठं संकट उद्भवणं. ऑप्शन कुठला राईट आला? ऑप्शन सी राईट. पुढचा प्रश्न, 12 लोकांनी केलेल्या कारभाराला आपण काय म्हणतो? बारभाई, बारनिशी, ए व बी दोन्ही बरोबर, यापैकी नाही. काय येईल बरोबर? 12 लोकांनी मिळून जो कारभार केलेला असतो त्याला काय म्हणतो आपण? बारभाई म्हणजे 12 भावांचा समूह किंवा 12 लोक त्याच्यामध्ये आले म्हणजे बारभाई. ऑप्शन ए राईट. जाऊया पुढे. रामप्रहर म्हणजे काय? संध्याकाळी संधी प्रकाशाची वेळ, मध्यान्नापूर्वीची वेळ, पहाटेची प्रसन्न वेळ, यापैकी नाही. बारभाई आपण संख्यापूर्व समासामध्ये बघितलंय, आठवा. रामप्रहर म्हणजे वासुदेव कधी येतो? रामप्रहरीच येतो ना. सकाळची वेळ 3 तास मिळून एक प्रहर असतो. आधी प्रहरच असायचे, आपल्यासारखं घड्याळ वगैरे आधी अस्तित्वात नसायचे. ठीक आहे. तर सकाळी सूर्योदयापासून पहिले जे 3 तास असतात, फॉर एक्झाम्पल 6ला जर सूर्योदय होत असेल तर 6 ते 9 वाजेपर्यंतचा जो वेळ असतो तो शुभ मानला जायचा, त्यालाच रामप्रहर असं म्हणायचं. ठीक आहे. 24 तास आहेत आपल्याकडे, 8 त्रिक 24 म्हणजे 8 प्रहर पडायचे. त्यातला पहिला प्रहर म्हणजे पहाटेची प्रसन्न वेळ, त्याला म्हणतात रामप्रहर. ठीक आहे. ऑप्शन सी राईट. लिहून देते. इथं दिले पहाटेची प्रसन्न वेळ, बट रामप्रहर म्हणजे सूर्योदयापासून पहिले 3 तास. ठीक आहे. ऑप्शन सी आला राईट. पुढचा प्रश्न, पृथकत्ववाचक संख्या विशेषणाचं उदाहरण आपल्याला ओळखायचंय. पृथकत्ववाचक संख्या विशेषण, सहस्र किरण, 60वे वर्ष, दुहेरी रंग, 10 दहांचा गट. काय येईल बरोबर? पृथकत्ववाचक म्हणजे गट पडणं, बरोबर ना. पृथक म्हणजे वेगळं करणं, गट पाडायचे. 1 1 2 2 10 10 5 5 100 100 कुठे आहे तसं? 10 दहांचा गट. गट, रंग, वर्ष, किरण नाम आहेत. 10 10 म्हणजे 10 10चे गट पाडायचे.
दुहेरी म्हणजे 2 वेळा पुनरावृत्ती झाली म्हणजे हे आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे. ठीक आहे. 60वे वर्ष कितव क्रम कळतोय म्हणजे हे क्रमवाचक संख्या विशेषण आहे. सहस्र म्हणजे 100 हे पूर्णांकवाचक संख्या विशेषण आहे, गणनावाचकचा प्रकार. ओके, ऑप्शन कुठला राईट? पृथकत्व विचारलं होतं म्हणून ऑप्शन डी राईट. ज्यांना ज्यांना लेक्चर आवडतंय सेशन एकदा लाईक करून घ्यायचंय. पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी कर्तव्य बॅच आपल्याकडे चालू आहे. आता ही फाईल मी आधीच रेकॉर्डिंग करून तुमच्यासाठी ठेवली होती कारण मी सुट्टीवर जाणार होती. ठीक आहे, जे की मी आता सुट्टीवर आहे. तर तोपर्यंत ऑफर होती, 30 जून पर्यंत ऑफर होती की ही कर्तव्य बॅच सगळ्या विषयांची बेसिक टू ऍडव्हान्स लाईव्ह स्वरूपात शिकवली जाणारी बॅच तुम्हाला 999 ला भेटत होती. आता ही ऑफर आहे की नाही चेक करा, किंवा जेवढे पैसे वाढले असेल, किती वाढलेत निदान चेक तर कराल फोन करून. ठीक आहे. ही कर्तव्य बॅच जर तुम्ही घेतली तर तुम्हाला या बॅच मध्ये सगळे